नमस्कार. भूमाता ॲडव्हान्स वास्तूमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर आपला आजचा विषय आहे की वास्तू बॅलन्स केल्यानंतर काय होते किंवा वास्तूचा आपल्या जीवनावरती काय इफेक्ट आहे. तर वास्तू हे एक असं यंत्र आहे की जे तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला युनिव्हर्सल एनर्जीशी, ईश्वरी एनर्जीशी अलाइन करण्याचं काम करते. म्हणजे आपण वास्तू ज्यावेळेस बॅलन्स करतो, आपल्या घरातले पंचतत्व ज्यावेळेस बॅलन्स करतो, त्यावेळेस आपण या ईश्वरी एनर्जीशी किंवा या पंचतत्वाशी अलाइन झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टींचा अनुभव येतो किंवा आपण जे कर्म करण्यासाठी या पृथ्वीवर आलेलो आहोत किंवा आपण जे कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचे अडथळे न येता प्रत्येक गोष्ट एकदम इझिली आणि सोप्या पद्धतीने होते. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी जो स्ट्रगल करावा लागतो तो न होता त्या गोष्टी एकदम स्मूथ आणि इझिली होऊन जातात. हा वास्तूचा फरक आहे. आणि वास्तू हे असं एक साधन आहे की जे तुमचे कर्म काढण्यासाठी किंवा एक कर्म काढण्याची एक विधी आहे. कारण तुमच्या जीवनात ज्या काही घटना घडतात त्या तुमच्या अंतर्मनात घडतात, हे आपण मागे पाहिलेलं आहे. आणि हे घडतं कुठे, तर तुम्ही ज्या वातावरणात आहात, मग त्या वातावरणाला जर तुम्ही बॅलन्स केलं, त्याला व्यवस्थित त्या ईश्वरी एनर्जीशी किंवा या पंचतत्वाशी जर अलाइन केलं, तर तुम्हाला तुमच्या जीवनात जे निगेटिव्ह इफेक्ट येणार आहेत, जे कुंडलीतले पण जे निगेटिव्ह इफेक्ट आहेत, त्या इफेक्टला पण आपण एक कंट्रोल करू शकतो किंवा आपल्या जीवनाला आपण डिझाईन करू शकतो. आपल्या जीवनाचा आपण एक रोड मॅप तयार करू शकतो. आपली जे इच्छापूर्ती आहे किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला साध्य करायच्या आहेत, तर त्या आपण या वास्तूच्या माध्यमातून साध्य करू शकतो. तर आपण अगोदर मी बोललो त्याप्रमाणे हे वास्तू एक यंत्र आहे. हो, तर हे यंत्र आहे, तर ते यंत्र कशा पद्धतीने काम करतं याच्यासाठी आपण एक दोन उदाहरणं घेऊया. आणि ते सर्वात अगोदरचं जे उदाहरण आहे तर ते आहे पिरॅमिड. आपण इजिप्त मधील पिरॅमिड बद्दल ऐकले असेल किंवा वाचले असेल किंवा युट्यूब वरती व्हिडिओ पाहिले असेल. तर हे पिरॅमिड काय आहे, तर हे विशेष काही नाही. हे पिरॅमिड साधारण आपल्या दगडांनीच बनलेलं आहे. म्हणजे असं त्याच्यामध्ये विशेष काही नाही, पण त्याचा सर्वात महत्वाचा रोल आहे त्याचं ते स्ट्रक्चर आणि त्या अँगल वरती जे ते स्ट्रक्चर बांधलेलं आहे त्या विशिष्ट अँगलमुळे आणि त्या स्ट्रक्चरमुळे त्याच्यात ब्रह्मांडीय कॉस्मिक एनर्जी खेचण्याचं एक सामर्थ्य निर्माण झालं आहे. आणि त्या सामर्थ्याच्या जोरावरती किंवा त्या सामर्थ्यामुळे त्याच्यामध्ये ठेवलेलं मृत शरीर हजारो वर्ष जसं ना तसं राहतं. जसं आणि ते निसर्गाच्या जे नियम आहेत ते कुजण्याचे वगैरे त्या इतर नियमाला पण ते कंट्रोल करतं. म्हणजे एवढी मोठी ताकद त्या स्ट्रक्चरमध्ये आहे. आणि दुसरं सर्वात मोठं उदाहरण आपल्या समोर आहेच, जशी आपली भारताची जी संसद आहे आता नवीन निर्माण केलेली. कारण आपल्या शासनाने 1200,000 कोटी खर्च करून जी संसद तयार केली आहे तर ती का केली आहे, कारण त्यांना त्या मागील रहस्य माहित आहे की ज्याप्रमाणे आपण पाहिलं असेल की संसद निर्माण झाल्यापासून आपल्या देशाचा ज्या जागतिक लेवलवर काय दरारा निर्माण झाला आहे, जे एक पोझिशन निर्माण झाली आहे, वेगळं एक छाप निर्माण झाली आहे. आणि या गव्हर्नमेंटचा पण भारतावर पण त्याचा एक वेगळ्या प्रकारचा कंट्रोल आहे किंवा त्यांचे एक वेगळ्या प्रकारची इमेज तयार झालेली आहे. मग अशा प्रकारे या देशाची एक इमारत पूर्ण जगावर आपला प्रभाव टाकू शकते किंवा पूर्ण देशावरती ती प्रभाव टाकू शकते. तर आपण जे राहतो ते घर आपल्या जीवनावर प्रभाव का टाकू शकत नाही. आणि हेच खरं रहस्य आहे. आणि हे रहस्य अगोदर आपल्या साधू संतांना, ऋषीमुनींना समजलं होतं आणि त्यांनी या उपयोग त्यावेळेच्या राजा लोकांसाठी होता. कारण ही वास्तू मुख्यतः राजा लोकांसाठीच आहे. पण आजकाल राजे लोक राहिलेले नाही, सर्वत्र लोकशाही झाली आहे, त्यामुळे प्रत्येक जण राजा आहे. या वास्तूची जी निर्मिती केली होती त्याचा मुख्य उद्देश हा राजा लोकांच्या विस्तारासाठी होता. आणि याचा वापर जास्तीत जास्त अगोदरच्या काळात राजे लोकच करत होते. आपली वास्तू आणि हे जे पंचतत्व आहेत, जसे निसर्गातील पंचतत्व आहेत, त्यांचा इफेक्ट तुम्हाला प्रत्येक जागेवरती दिसेल. एवढेच नाही तर ज्या देशाची जशी भौगोलिक परिस्थिती आहे, ज्या राज्याची जशी आहे, ज्या जिल्ह्याची किंवा तालुक्याची किंवा ज्या एखाद्या शहराची, एवढंच नाही तर प्रत्येक गल्लीची जशी भौगोलिक परिस्थिती आहे त्या भागामध्ये ज्याप्रमाणे हे पंचतत्व कमी अधिक आहेत त्याप्रमाणे तेथील लोकांवरती तुम्हाला त्या गोष्टीचा प्रभाव दिसतो. जसं की आपण पाहतो ज्या ठिकाणी समुद्र जास्त आहे म्हणजे जलतत्व जास्त वाढलेलं आहे त्या ठिकाणी जास्त अपॉर्च्युनिटी, लक्झरीज दिसेल तुम्हाला. कारण जलतत्व हे नवीन अपॉर्च्युनिटीला प्रेझेंट करतं. ज्याप्रमाणे आपण पाहतो मुंबई झालं किंवा सुरत झालं, तर हे असे जे ठिकाण आहेत ते पाण्याच्या जवळ आहेत. आणि ज्या ठिकाणी उष्णता जास्त आहे, ज्या ठिकाणी उष्णता जास्त आहे ते वाळवंटी प्रदेश, त्या ठिकाणी लोकांच्या राहण्यात वेगळा तुम्हाला बदल दिसेल. याच प्रकारे ज्या ठिकाणी जंगल जास्त आहेत त्या ठिकाणी एअर एलिमेंट जास्त वाढलेला आहे. ज्या ठिकाणी पर्वत, डोंगर, दरे जास्त आहेत त्या ठिकाणी पृथ्वी तत्व वाढलेलं आहे.
म्हणजे या प्रकारे ज्या ज्या ठिकाणी जे तत्व एक्सटेंडेड असेल किंवा कमी असेल त्याप्रमाणे त्या लोकांमध्ये त्यांच्या आवडी निवडी, खाणे पिणे, त्यांच्या राहण्याची लाईफस्टाईल, त्यांचे प्रत्येक पोशाख, या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्यांचे वर्ण, त्यांचा कलर, यामध्ये प्रत्येक गोष्टीत तुम्हाला विविधता आढळेल. आणि ही विविधता त्या पंचतत्वांचा कमी आणि अधिक इफेक्ट यामुळे ते आपल्याला पाहायला मिळते. याप्रमाणे पंचतत्वाचा आणि आपल्या वास्तूचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा रोल आहे. आणि आपण मी मागे सांगितल्याप्रमाणे आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या वास्तूमध्ये जातो. त्यामुळे आपल्या सबकॉन्शियस मार्फतच ह्या सर्व गोष्टी घडतात आणि आपलं सबकॉन्शियस माइंड ज्या एनर्जीमध्ये आहे त्या एनर्जीला ते स्कॅन करून त्याप्रमाणे एक बॉडीची फ्रिक्वेन्सी तयार करते आणि त्याप्रमाणे त्या फ्रिक्वेन्सीचे लोक, तुमची जर चांगली फ्रिक्वेन्सी असेल घरातली तर त्याप्रमाणे तुमच्या सबकॉन्शियसची पण ती फ्रिक्वेन्सी असेल आणि त्याप्रमाणे ते लोक तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट होणार आहेत. मग निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी असेल किंवा खराब फ्रिक्वेन्सी असेल तर तुम्हाला त्रास देणारे लोकच तुमच्या जीवनात अट्रॅक्ट होतील आणि पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी असेल तर तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी देणारे किंवा तुमच्या फायद्याच्या लोकांशी तुमचा संपर्क होतो. म्हणजे वास्तू केल्यानंतर अशी काही जादू होत नाही, तर तुम्ही अलाइनमेंट युनिव्हर्सची झाल्यामुळे तुमच्या जीवनात तुम्हाला सुखकर घटनेचा किंवा सुखकर गोष्टींचा अनुभव आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की वास्तू केल्यानंतर किंवा या पंचतत्व बॅलन्स झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय अनुभव येतात. तर याप्रमाणे आपण पुढील व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की ऍडव्हान्स वास्तू आणि वैदिक वास्तू म्हणजे जी जुन्या पद्धतीची वास्तू होती आणि आत्ताची ऍडव्हान्स वास्तू आहे, जे आपण कन्सेप्ट ठेवलेली आहे की ऍडव्हान्स वास्तू, तर याच्यामध्ये फरक काय आहे आणि ऍडव्हान्स वास्तूची गरज का आहे, तर यावर आपण एक व्हिडिओ बनवत आहोत. तर आपण आज येथेच थांबूया, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.